तर वैष्णवी हगवणे प्रकरणी अनेक गोष्टी समोर येत आहेत। न्यायालयात हगवणे कुटुंबियांच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील विपुल दुशिंग बचाव करताना मयत वैष्णवीचं चारित्र्य हनन करत असल्याचा आरोप होतोय आणि या तक्रारीची आता राज्य महिला आयोगाने ही दखल घेतली आहे। राज्य महिला आयोगाने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राला पत्र लिहिलंय। संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमात बोलताना भान बाळगणं गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बार काउन्सिलला पत्र लिहित याबाबत गांभीर्याने विचार व्हावा आणि अधिवक्त्यांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचनाही दिल्या। बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीने पत्र पाठवलेले काल ते आज आम्ही प्रसिद्ध केले की अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे। तुम्हाला जे काही मांडायचंय ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं। कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी। या नियमाचं उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी। मंत्री गिरीश महाजन यांनीही हगवणेंचा वकील दुशिंग यांच्यावर टीका केली आहे। बघूया। मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं, अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे, व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे, कशी मागणी केलेली आहे पैशांची, पैसे दिले नाही, हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल, त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला, त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं। त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे। त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत।